देवेंद्र भाऊ, पहा तुम्ही पक्ष हा कोणत्या मार्गावर चाललाय। जर कधी इमानदारीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर कधी अशा हल्ले जर कधी नेते करत असेल तर तुमच्यावर उद्याच्या दिवशी कोणी विश्वास ठेवणार नाही। मी नमस्कार, आज आपल्या या वरणगाव शहरामध्ये जी निवडणूक घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार जो आहे तो अर्ज दाखल केला आणि माझ्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी इथे अपक्ष अर्ज इथे दाखल केलेला आहे आणि आम्ही वरणगावकरांचा हा प्रतिसाद जो आहे तो अत्यंत चांगल्या स्वरूपाचा इथे येतोय। माझ्या माता भगिनींचा चांगल्या स्वरूपाचा इथे येतोय। शेवटी 8-10 दिवस 15 दिवस 1 महिना मेहनत घेतली म्हणून यश येते असं नाही आहे। 5 वर्षाचा कार्यकाळ गेल्यानंतर 5 वर्ष ज्यावेळेस या वरणगाव शहरात काही नव्हतं त्यावेळेस हा उभा राहिलेला संघर्ष, आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेलं पाणी हे जे आहे ते पाण्याचा संघर्ष हा मोठ्या पद्धतीच्या याच्यामध्ये तिच्यात मिळालेला आहे। तो आपल्या नजरेसमोरचा जे आहे हा संघर्ष आपल्या नजरेसमोर आहे, आंदोलन आपल्या नजरेसमोरचे आहे आणि मी भाग्यवान आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज माझ्या सोबत जे कार्यकर्ते आहे, घर की दाल रोटी खाएंगे और सुनील काळेवर पक्षनिष्ठ कार्यकर्ते का प्रचार करेंगे। मी भाग्यवान आहे की आज माझ्या कार्यकर्ते जे फिरताय, स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल ते स्वतः टाकताय, जेवण सुद्धा इथे करता नाहीये, स्वतः निवडणूक जे आहे ते निवडणूक लढवली आहे। खरंच माझं भाग्य आहे की कार्यकर्ता मी भाड्याचा सुद्धा आणलेला नाही आहे। हे जे कार्यकर्ते माझ्या सोबत फिरताय ते जिवाजी माले सारखे असे अनेक जे आहे अनेक नेत्यांचे महापुरुषांचे नाव सांगता येतील त्याचे प्रेरित झालेले कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आहे आणि वरणगावच्या जनतेने निवडणूक हातात घेतली आहे। मी वरणगावच्या माता भगिनींना मतदारांना विनंती करणार आहे की ही निवडणूक जी आहे ती अन्यायाच्या विरुद्धची निवडणूक आहे। गेल्या 35 वर्षापासून आम्ही जे पक्षाचं काम एकनिष्ठतेने केलं त्याचं फळ जर कधी या नेत्यांनी जर कधी आम्हाला उमेदवारी कापून जर कधी दिला असेल तर हा अन्याय हा आमच्यावर झालाय आणि तो अन्याय आमच्यावर नाही झालाय, तो संबंध वरणगावकरांवर हा अन्याय झालेला आहे। त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी वरणगावकरी रस्त्यावर पडलेले आहे। वरणगावकरांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। काय गुन्हा होता आमचा? जे 17-18 दिवसानंतर येणारं पाणी जे आहे त्या पाण्यासाठी आंदोलन केलं, ते पाणी आज 2-3 दिवसावर आलं, ते पाणी आम्हाला 24 तास आणायचं होतं। हा आमचा गुन्हा आहे का? वरणगाव साठी जे रस्ता झाला पाहिजे, डिवायडर लाईटाचा रस्ता झाला पाहिजे यासाठी आंदोलन केलं तो गुन्हा आहे? या वरणगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवला हा गुन्हा आहे? या वरणगाव शहरामध्ये व्यायामशाळा निर्माण केली हा आमचा गुन्हा आहे? या वरणगाव शहरामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य घडलं पाहिजे यासाठी लायब्ररी निर्माण केली हा आमचा गुन्हा आहे का? या वरणगाव शहरात बुद्धविहार उभे केले हा आमचा गुन्हा आहे का? या वरणगाव शहरामध्ये तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर असेल, स्वामी समर्थांचं मंदिर असेल, या मंदिराला जे रूप देण्याचा प्रयत्न केला हा आमचा गुन्हा आहे का? या वरणगाव शहरामध्ये सार्वजनिक शौचालय बसवले हा आमचा गुन्हा आहे का? या वरणगाव शहरात लोक सहभागातनं तिरंगा झेंडा बसवला हा आमचा गुन्हा आहे का? वाईट वाटते अशा प्रकारचं जर कधी एवढं काम करून घरावर तुळशीपत्र ठेवून जर कधी काम केलं असेल आणि नेते जर कधी अशा स्वरूपाचे आरोप करत असतील सोयीच्या राजकारणासाठी तर मनाला वेदना त्या माध्यमातून होत आहे। त्याकरता राजकारणी होत राहणार जाणार आहे। मी कोणाच्यावरही वैयक्तिक टीका टिप्पणी त्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये करणार नाहीये। आम्ही जे आहे विरोधक जे आरोप करताय ते फुलं समजून आम्ही त्या माध्यमातून घेऊ आणि त्याला उत्तर देणं याच्यात मला संयुक्तिक काही त्या माध्यमातून वाटत नाहीये। आम्हाला जे आहे वरणगाव शहरासाठी वरणगाव आपल्याला नवनिर्माण वरणगाव त्या माध्यमातून करायचं आहे। विकासाच्या बाबतीत आपल्याला हे वरणगाव पुढे न्यायचं आहे। वरणगावची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ओघ घातलेली आहे। धनशक्तीचा वापर हे विरोधक मोठ्या पद्धतीत करताय चालू झाला। आता मंदिराला कलर, कुठे जमिनी घेऊन देण्या, हे मत विकत घे टाकू, ते मत विकत घे टाकू। अरे जर या मतदारांना जर तुम्ही विकत घेण्याची भाषा जर कधी करत असेल, प्रयत्न करत असेल तर हा वरणगावकरांचा मोठ्या पद्धतीचा अपमान आहे। त्याकरता मी सुज्ञ मतदारांना आणि माझ्या आया बहिणींना विनंती करणार आहे की जे 17-18 दिवसानंतर येणारं पाणी आमच्या आंदोलनामुळे त्या माध्यमात येत असेल 2-3 दिवसावर, मी नगराध्यक्ष असताना 13 सप्टेंबर 2019ला ही योजना मंजूर केली। ती योजना मंजूर करणं हा गुन्हा आहे? आज या वरणगावमध्ये जे पाणी आम्ही त्या माध्यमातून हिच्यामध्ये आणला, संघर्ष सत्ता असताना सुद्धा आम्हाला तिथे पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, हे मनामध्ये यातना आहे। परंतु या गावासाठी कुठे पण आणि काही पण त्या माध्यमात आम्ही करायला तयार आहे। त्याकरता मी मतदारांना माझ्या माया बहिणींना विनंती करणार आहे की कोणी जर तुमचं मत जर कधी पैशावर जर कधी विकत घेत असेल तर त्याला तुम्हाला जागा दाखवून द्यायची आहे। माझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू येत होते ते अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं असेल तर सुनील काळेने त्यांच्या सहकार्यांनी केला।
ते दाखवण्याची वेळ आता 2 तारखेला आली आहे आणि मला विश्वास आहे वरणगावकरांवर की 2 तारखेला धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा सामना होईल आणि 3 तारखेला जनशक्तीचाच विजय त्या माध्यमातून होणार आहे आणि माझ्यासोबत असणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ते हे सुद्धा या सभागृहामध्ये त्या माध्यमातून पोहोचल्याशिवाय राहणार नाहीये। आज वरणगावकरांना जो अनुभव आहे पाण्यासाठीचा तोच तुम्ही बघा, भुसावळला जा, भुसावळला 15 दिवसानंतर पाणी येते। किती भुसावळकरांची सहनशीलतेचा तर अंत आम्हाला म्हणजे बघावा असा वाटतो की किती भुसावळकर किती सुज्ञ बिचारे काही बोलायला तयार नाहीये। परंतु आता आम्ही ठरवलंय वरणगावची नगरपालिकेची निवडणूक आटोपली की जो पाणी आणण्यासाठी जो आम्ही संघर्ष उभा केला आणि आता तोच न्याय आता वरणगावकरांना काल दिलाय, तोच न्याय आता आम्ही भुसावळला जाऊ आणि भुसावळकरांना सुद्धा मुबलक पाणी कसं भेटत नाही आणि भुसावळकरांना सुद्धा मुबलक पाणी देण्यासाठीचा संघर्ष त्या माध्यमातून तिथे उभा केल्याशिवाय त्या माध्यमातून आम्ही राहणार नाहीये। आज एवढं मोठं आहे, अरे मी कधीच म्हणत नाही हो की हे मी न केलं ते मी न केलं, पण पाठपुरावा करण्याचं भाग्य त्या माध्यमातून याच्यात लाभलं। नगराध्यक्ष जिल्ह्यात बघा तुम्ही बाकीचे इथले नगराध्यक्ष आणि सुनील काळे हा कसा नगराध्यक्ष होता, पायाला भिंगरी लावून फिरत होता, सोमवार मंगळवार बुधवार मुंबईत राहत होता। शेजारचं पहा तुम्ही, जर का तुम्ही जाती पातीचं जर कधी याच्यावर जर कधी गेले तर तुम्ही भुसावळ पहा, भुसावळ कसं त्या माध्यमातून झालाय। त्याकरता आपल्याला वरणगाव शहर जे आहे ते विकासाच्या बाबतीत क्रमांक 1चं शहर करण्यासाठी आम्हाला जे आहे त्या माध्यमातून अपक्ष का असोना आज एवढी सेवा केली पक्षाची आणि तुम्ही जातीच्या आधारावर पैशाच्या आधारावर आमच्या उमेदवार कापल्या जर किती असतील नेत्यांनी, त्याकरता हा मनाला एक अत्यंत वेदना देणारा हा प्रसंग आमच्या जीवनामध्ये घडला। आज केवढं आम्ही मार खाल्ला होय पक्ष उभा करत असताना, नेते यावेळी इकडून तिकडे गेले तिकडून इकडे गेले, त्या अशा लोकांना जर तुम्ही उमेदवार देत असताना जे पक्षाची वर्षानुवर्ष सेवा करता एकनिष्ठतेनं राहतात त्यांना जर कधी तुम्ही निकष समीकरण म्हणता, आम्हाला काय समीकरण आहे या समीकरणामध्ये तुम्ही आम्हाला कार्यकर्त्याचं मोजमाप त्या माध्यमातून करता का? आम्ही तत्व विसरले नाहीये, आम्ही आमच्या परिवाराला विचारलं। आज मला अपमान वाटतो की आज वरणगावकरांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे, वरणगावकर एक कष्टाचे पैसे देत आहे। आज आमचे 2 अंडे भरले, इथे 2 अंडे लोकांनी 1 रुपया का असोना लोक 1 रुपया येऊन स्वतःहून टाकताय। त्या लोकांनी दिलेल्या आमच्या संघ परिवाराच्या याच्यामध्ये गंगाजळी म्हणतात, प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे अयोध्येला उभं राहिलं त्यावेळेस लोकांनी 1 रुपया जमा केला आणि त्यावेळेस ते मंदिर त्या माध्यमातून उभं राहिलं, तो आम्हाला आनंद आहे। आणि 1 रुपयातनं सुद्धा राष्ट्रध्वज तिरंगा उभा राहिला, तो सुद्धा लोकसभागातनं उभा राहिला आणि लोकांनी आता स्वतःहून येऊन त्यामध्ये पैसे जर टाकत असेल तर त्याला भीक म्हणता। या गोष्टीचा मला खूप खूप त्रास त्या माध्यमातून याच्यामध्ये होतोय की माझा अपमान नाही आहे, हा माझ्या वरणगाव शहरातल्या ज्या लोकांनी हा निधी त्या माध्यमातून देत आहे, ते लोक जे निधी देत आहे, जे 1 रुपया देत आहे, त्याचा हा अपमान त्या माध्यमातून आहे आणि हा अपमानाचा बदला या वरणगावकर घेतल्याशिवाय राहणार नाही। मला विश्वास आहे की या वरणगाव शहराच्या जनतेला आता तुम्ही किती खोटे आमिष दाखवा, किती आता बाहेरचे येतील। अरे मला आता इथे क्यू वाटते की आमच्याजवळचा नेता आहे ना कोणी आहे, स्वतःच आमचे कार्यकर्ते उठता, शामराव धनगर उठता, माईक घेता बोलता। नानूभाऊ सारखा एक सच्चा कार्यकर्ता गाठोडे साहेबांसारखा तो इथे कार्यालयात बसून नियोजन लावतोय। एक जिवाजी महाले, आकाश निमकर छोट्या जातीचा मनुष्य, त्याला मी सांगला चल उठ, तुला तिथे मकरनगर मध्ये उभा राहायचा आहे, तो उभा राहिला। आमची प्रणिताताई तिथे महिला हिच्यात उभी राहिली। शामराव धनगर या व्यक्ती तालुका उपाध्यक्ष आपला पूर्ण आयुष्य भाजपासाठी वेचलं हो, अशा व्यक्तीला उमेदवारीने काय अजून वाट पाहावी या गोष्टीची। त्याकरता कार्यकर्त्याची आम्ही मोड ज्या अन्याय झाल्या कार्यकर्त्यांना इथे मोड बांधली आहे आणि त्यांना आता आम्ही मतदारांच्या समोर इथे जाणार आहे। मी मतदारांना विनंती करणार आहे की आम्ही तुमच्याकडनं 1 रुपया घेतलाय, तुम्ही तर एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलाय, वोट भी लेव और नोट भी लेव, हे जे वरणगावकरांनी या निवडणुकीत दाखवलाय हे एक चांगल्या प्रकारचा इतिहास या वरणगाव शहराचा जिल्ह्यामध्ये त्या माध्यमातून जाणार आहे की निवडणूक हे पैशाच्या आधारावर होत नाही। अहंकार जर कधी असेल, अरे पैसे कोण वाटते, ज्याचा ऐवज मार्गाने आलेला पैसा असेल तोच पैसे वाटतो। आम्ही मेहनतीचे कमवणारे आहोत, मेहनतीचे कमवणारे आणि जे वेळ दिलाय तो गावाच्या विकासासाठी दिलाय। आणि मला वाईट अशा नेत्यांचं वाटते की बाहेरगावरून येताना इथे बोलता कार्यकर्ते, शेवटी नेते मंत्री वगैरे असतील तर ते ठीक आहे, ते त्यांच्या इच्छातनं, पण परंतु अशा कार्यकर्त्यांना येऊन जर तुम्ही डिस्क्रेट करत असले तर या यातना देवेंद्र भाऊ पहा, तुम्ही पक्ष हा कोणत्या मार्गावर चाललाय। जर कधी इमानदारीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर कधी अशा हल्ले जर कधी नेते करत असेल तर तुमच्यावर उद्याच्या दिवशी कोणी विश्वास ठेवणार नाही। मी विद्यार्थी परिषदेचं काम केलंय,
मी काही असं इकडून तिकडून पलटी मारून आला नाहीये की सत्ता भोग्यासाठी इकडून तिकडे आला. हे कामांनी केलंय मी. ज्यावेळेस मला इथं सांगितलं जाते की आईला, अरे माझी आई ग्रामपंचायत सदस्य ही काही हिच्यावर नाही आली निवडून, ज्यावेळेस आम्ही कामं उभे केले त्यावेळेस सदस्य आली हो. आणि ज्यावेळेस सरपंचपद देण्याची वेळ आली होती त्यावेळेस सरपंचपद नेत्यांना मागलं, त्यावेळेस नाही दिलं 2.5 वर्षानंतरचं. त्यावेळेस निकष कोणता पाहिला तर तो आपलाचा निकष पाहिला. तो निकषावर सुद्धा अन्याय झाला तरी मी थांबलो. जाऊ द्या म्हटलं, आईले म्हटलं जाऊ दे, विषय आपल्या संदर्भात होतोय, थांबून जा. नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जे आज माझ्याजवळ माझे जीवलग नगरसेवक नाहीये, जे नाहीये माझ्याजवळ, ते मलाही दुःख होते. त्या लोकांनी मला इथं बनवून नगराध्यक्ष मी याचे मदतीने त्या माध्यमातून झालो. आणि ज्यावेळेस तुमच्याजवळ तुमचे सदस्य होते ते तर माझ्या विरोधात गेले ना, विरोधात गेला, हायकोर्टापर्यंत फरफटत नेला मला अपात्र करण्यासाठी. त्यावेळेस न्यायाने, मी गटनेता होतो, गटनेता असताना मी आदेश केले होते की पक्षाचं पालन करा. तेव्हा कुठे गेलं पालन गेलं? तेव्हा कोणत्याही प्रकारच्या पालन त्या माध्यमातून इच्छित होत नाहीये. त्याकरता त्यावेळेस त्याने आदेशाचं पालन केलं नाही. आणि आम्ही तर काही दुसऱ्या पक्षात नाही गेले. पक्षाचं तिकीट नाही भेटला म्हणून चालला, पट्टा टाकला आणि गेला दुसरीकडे. ते धंदेनी आहे, तत्वानं राहिलो आहे, तत्वानं राहणार आहे, तत्वानंच मरणार आहे. तत्वाला तिलांजली त्या माध्यमातून कधी देणार नाहीये. परंतु हा जो अपमान जो आहे, हा अपमान आमचा नाही करताय तुम्ही, आमच्या या वरणगावकरांचा करताय. 60,000 जनतेचा अपमान करताय. आणि मी वरणगावकरांना विनंती करणार आहे की चलो सब समाज को साथ लिए आगे बढ़ते जाना. आपल्याला सर्व 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालायचं आहे. माझं काहीतरी व्यक्तिगत माझ्यावर अशा प्रकारचे अलिगेन्स केले जात आहे, त्या अलिगेन्सला उत्तर त्या माध्यमातून मी देईल, काही त्याच्यात देत नाही. पण मला निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे. मला जो विकास केलाय आणि जो विकास करणार आहे. काय आज आपलं वरणगाव, आज वरणगाव आम्ही कुठेतरी विकासाच्या रोडावर आणण्याचं काम केलेलं आहे. उद्याच्या दिवशी आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये आम्ही जाहीरनामा दिलाय की वरणगाव शहरामध्ये 24 तास पाणी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये. हा विश्वास वरणगावकरांना. आज वरणगाव शहरामध्ये फुलगाव पाटा ते साईबाबा मंदिर डिवायडरचा रस्ता मंजूर झाला आणि तो कॅन्सल का झाला? का झाला कॅन्सल? 82ला आंदोलन केलं होतं, त्यांनी 5 कोटी रुपयाचा रस्ता मंजुरीसाठी पाठवला होता, तो का झाला नाही इथे? म्हणजे हे सुद्धा अनुत्तरित प्रश्न आहे. मी या वरणगावातल्या तरुण भावांना, आतापर्यंत गुजरातमध्ये फॅक्टऱ्या उघडल्या जातात, त्याच फॅक्टऱ्या जर या वरणगावमध्ये जर कधी उभ्या राहिल्या असत्या तर या तरुणांना हाताला काम त्या माध्यमातून मिळालं असतं. सर्व्हिस जंत्री भांत्री आहे आपल्याला. कोणा जर कधी म्हटलं की ये तर माझं ते बी आहे, त्याकरता काही टेन्शन नको घ्या. कोणाला काय मन सुभे करायचे ते करा, परंतु ते मन सुभे जे आहे ती जनता ज्या आपल्या मतदानाच्या माध्यमातून तिच्यामध्ये येईल. मी वरणगावकरांना विनंती करणार आहे, तरुणांना विनंती करणार आहे, 12-12 वाजेपर्यंत बिचारे हे तरुण भाऊ जे आहे ते कट्ट्यावर बसेल राहतो. त्यांचं भविष्य काय तुम्ही सांगा. त्यांचा भविष्याचा विचार केला पाहिजे ना. आपण स्वतःच्याच भविष्याचा विचार करायचा का? नगरपालिका आम्ही सालदार म्हणून काम करणार आहे, ठेकेदार म्हणून नाही. ठेक्यासाठी नगरपालिका घ्यायची का? ते सालदार की म्हणून आपण त्या माध्यमातून काम करणार आहे. वरणगावकरांना विश्वास आहे की सुनील काळे आणि त्यांची टीम जे आहे ते विकास केल्याशिवाय राहणार नाही. हे वरणगाव महाराष्ट्रात 1 नंबरचं नेल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाहीये. वरणगाव शहरासाठी MIDC स्थापन करू, हे 2-4 कंपन्या जे आहे विनंती करू आणि ते विनंती त्या माध्यमातून याच्यामध्ये करू. आणि कंपन्या सुद्धा या वरणगाव शहरात बांधकाम कामगारांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून आमचा तिच्यात असणार आहे. वरणगावचा जो आहे मुख्य रस्ता जो आहे तो डिवायडर लाईटाचा असेल. वरणगाव हे स्वच्छ हरित त्या माध्यमातून असेल. भोगावती घाट जो आहे तो भोगावती घाटाचं सुद्धा स्वप्न आमचं अपूर्ण राहिलाय. ते एक चांगल्या प्रकारचा प्रशिस्त अशा स्वरूपाचा भोगावती घाट त्या माध्यमातून तिच्यामध्ये निर्माण करू. तिथे भूमिगत गटार प्रकल्प जो योजना जी आहे त्या भूमिगत गटार प्रकल्प योजनेसाठी त्या माध्यमातून तिच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं जे आहे ते तांत्रिक मान्यता आम्ही मिळवून घेतली आहे. ते काही लगेच भेटते का? पाणी पुरवठा योजना लगेच होते का? सांगल्यानंतर ते किती परिश्रम करावे लागतात. ठराव करण्यापासून प्रस्ताव तयार करण्यापासून त्याला तांत्रिक मंजुरीसाठी 17,000 गेलं, 17,000 परत आलं. नाशिकले चक्रा काढल्या, ठाण्याले जे ऑफिस आहे नगर विकासचं तिथे गेले, तिथून मंत्रालय गेले, मंत्रालयातून 3दा योजना वापस आली. ते आरक्षण घेतलं. अरे हो ना, हे केलं ना. हे जे केलं आहे ते आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून त्या माध्यमातून योजना वरणगाव शहरात आणली आहे. मी तर खुल्या मनाने सांगतो ना, गिरीश महाजन सारखा एक नेता जो आहे सच्चा दिलाचा नेता, त्या नेत्याचे कार्यकर्ते आम्ही आहे म्हणून आम्हाला एक चटके त्या माध्यमातून हिच्यामध्ये देण्याचा कार्यक्रम हिच्यामध्ये सुरू झालेला आहे. त्याकरता याच चटक्याला आता किती बी फोडाले तरी आम्ही त्या माध्यमातून घाबरणार नाही. आम्ही चालत राहू. आता अन्यायाच्या विरुद्धची लढाई आहे. कोणाला काय समजायचं असेल ते समजू शकता. आम्ही जे आहे अन्याय आता अन्याय त्या माध्यमातून सहन होत नाहीये. आणि आता अन्यायाची ही ठिणगी वरणगाव शहरापासून त्या माध्यमातून पेटली आहे. ज्या कार्यकर्त्यावर मी
जे जे कार्यकर्ते असतील बिचारे पक्षाचे, त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, जरा बोला ना, या ना पुढे, कशाला मागे थांबताय? तुमच्यावर जर अन्याय झालाय तर या ना पुढे. का आपले काही 2 नंबरचे धंदे चालू आहे, मार्गाचे चालू आहे का आपले काही ठेके चालू आहे की आपण थांबायचं आहे? तर तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण बोललंच पाहिजे. अरे न्याय, जनता हे तुम्हाला न्याय द्यायला तयार आहे. आता आम्ही ज्या वेळेस आवाज उठवला, मला काही कोणाचे वैयक्तिक काही कोणावर आरोप नाहीये, माझ्यावर जरी करत असले तरी नाहीये. भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आणि आम्हाला अशा आरोपाला त्या माध्यमातून हिच्यात समोर कटऱ्यात उभं गेलो. हो, अभिमन्यूच्या चक्रामध्ये आम्हाला त्या माध्यमातून गेलो, सर्वच आमच्यावर उतरत आहे, पण आम्हाला त्याला काही उत्तर द्यायचं नाहीये. ही माझ्या मनातली भावना जी आहे ते कोणत्या नेत्याला उद्देशून नाहीये. त्याकरता हे जे चाललंय ते काही एक कार्यकर्ता म्हणून अत्यंत वाईट वाटते. पण तो असो, या लढाईमध्ये मी एवढंच सांगणार आहे कि राहो में खतरे कितनी भी हो, ठहरता कौन है? राहो में खतरे कितनी भी हो, ठहरता कौन है? अरे मौत कल आती है, आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है, मरता कौन है. त्याकरता हा फैसला वरंगावकर 2 तारखेला घेणार आहे. आणि मला विश्वास आहे, मी ज्या वेळेस माझ्या माता भगिनींजवळ जातोय मत मागण्यासाठी, त्यावेळेस ती माता भगिनी स्वतःचा 1 रुपया त्या अंड्यामध्ये टाकते आणि सांगते की हे माझे पैसे बी आणि माझं मत तू देणार आहे. कारण का की ते पाणी ज्यावेळेस येत नव्हतं त्यावेळेस पाण्यासाठी तू इथं पाणी आणलाय. अरे मंजूर तर सरकारच करणार आहे ना. आता तर मी काही एवढा काही मोठा माणूस नाहीये की 7-12ची जमीन मग एवढी असेल. माझ्या बापाच्या बापजाद्यानं जे माझ्या आजोबाची जे 5 एकर वडलोपारची जमीन होती, ती वडिलांनी आमचं ज्यावेळेस संसार उभा राहता त्यावेळेस विकली आणि आता वडिलांची रिटायरमेंट झाली तर त्यांच्या पैशातनं 5 एकर जमीन घेतली. काही 5 एकरचं 50-60 एकर झाले नाही आपलं. काय याच्या वास्तव्य घर आहे ते, घर बापाच्या मेहनतीतनं बांधलाय. तो काही बंगला नाही आहे की आता काही बंगला रो हाऊस आहे, हे आहे ते आहे. काय यात विषय हे सांगताय तुम्ही मला बंगल्याचा, गाडीचा, फाळीचा. मी मास्तरकी करतो, मास्तरकीचा पगार येत नाही का? 70-80 हजार रुपये पगार येतो. त्या पगारात मी गाडी घेऊ शकत नाही का? माया जर कधी प्रॉपर्टीवर तुम्ही जर येत असले तर मला आता जाऊ द्या, तुम्ही बोलायला नको लावा. आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे की असं जर तुम्ही कार्यकर्त्याची अवहेलना जर कधी कोणत्या गोष्टीसाठी करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आज वरंगावकर हे एकवटले, वरंगावकर दाखवणार आहे. हो, मी किती चांगलं काही सांगितलं तरी वरंगावकर हे दाखवणार आहे धनशक्तीचा पराभव त्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही, जाती व्यवस्थेला हरवल्याशिवाय राहणार नाही. का छोट्या जातीत जन्मला आमचा गुन्हा आहे का? आमच्याजवळ पैसा नाही आमचा गुन्हा आहे का? त्याकरता ही कार्यकर्ते पेटून द्या. कार्यकर्त्या घोषणा देतात आमच्या घर की दाल रोटी खाएंगे, सुनील काळ्याने त्यांचे इमानदार कार्यकर्ते को चुन के लाएंगे. अरे हे भाग्य आहे मला की असे कार्यकर्ते मिळाले नाही तर काय राहते. संध्याकाळी आता पार्ट्याचे आमंत्रण चालू झाले आहे. का भाऊ त्या वाड्यात काही आहे का ते खाऊ? अरे आताच तुम्ही खाऊ घालचा, याच्या पहिले कुठे गेले होते? आताच तुम्ही मंदिराला कलर द्यायला असा, याच्या पहिले कुठे गेले होते? हा, कार्यकर्त्याला ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारीचा निकष ठरला जातो त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पैशाच्या तोलातनं पाहत असेल तर जनता आता अत्यंत सुज्ञ झालेली आहे. आमच्या वरंगावची जनता सुज्ञ झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे, पोलीस प्रशिक्षण केंद्र ज्यावेळेस दादांनी पळून दिलं होतं इथून जामखेडला वरंगावातून, त्यावेळेस हेच कार्यकर्ते होते तिथे आंदोलन करणारे, हेच कार्यकर्ते होते. ते पोलीस प्रशिक्षण केंद्र इथे आणण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांकडे मी गेलो होतो. आपले भरत शेठ गोगावले होते आमदार साहेब, त्यांना मी तिथे विनंती केली. त्यांनी मला एकनाथ शिंदे साहेबांकडे तिथे नेलं. तिथे एकनाथ शिंदे साहेबांनी लाल पेनामध्ये रिमार्क मारला आणि तिथे सांगितलं, मला विचारलं हे कसं काय गेलं? म्हटलं रोहितदादांनी इथून पळून नेलं वरंगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी लाल पेनानं सही मारली की तातडीनं प्रस्ताव तयार करून सदरचं प्रकरण त्या माध्यमातून घ्या. हेच प्रकरण मी घेऊन आदरणीय देवेंद्र भाऊंकडून केलं होतं. देवेंद्र भाऊंनी तिवर शिफारस मारली. हे त्यावेळेस आम्ही पाहिलं नाही, परंतु वरंगावाशी विशिष्ट कनेक्ट आहे. वरंगावच्या पळवलेला जे प्रकल्प आहे तो आणला पाहिजे यासाठीचा संघर्ष उभा केला. आणि हे वरंगावचं प्रशिक्षण केंद्र जे आहे ते या राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मंजूर करून आणलं होतं. ते मंजूर केलेलं प्रशिक्षण केंद्र यांनी पळवलं. ते प्रशिक्षण केंद्र त्या माध्यमातून मंजूर झालं. याचं श्रेय आम्ही घेत नाही, तुम्हीच घ्या. काय करणार ते तुम्ही करा. आमच्या गावातल्या तरुणांना रोजगार भेटेल ना, त्याचा आनंद आहे. गुजरातमध्ये फॅक्टरी उभ्या करण्यापेक्षा आपण वरंगावात फॅक्टरी उभ्या करू ना. हा, इकडे तिकडे करण्यापेक्षा जे आहे ते इथे वरंगावात आहे ना सर्व गोष्टी करण्यासाठी. माझं वरंगाव हे मी वरंगावकरांना आश्वस्त करतो, कारण की आज मी बोलू शकतोय. कदाचित उद्या परवा प्रचारामध्ये आवाज त्या माध्यमातून माझा याच्यात अलर्जी होऊ शकते.
त्यासाठी मी या वरणगावकरांना तुमच्या माध्यमातून इथे विनंती करणार आहे की विरोधकांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका. अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु मी तुमच्या समोर जे आहे ते कार्यकर्ता म्हणून त्या माध्यमातून निवडणूक लढतोय आणि जे झालेलं आहे त्या झालेल्या कामांना आपल्याला मतदान करायचं आहे. जे होणार आहे वरणगाव शहरी विकासात 1 नंबरला त्या माध्यमातून आपल्याला न्यायचं आहे, त्यासाठी सुद्धा त्या माध्यमातून तिच्यामध्ये करायचं आहे. आपल्याला मतदान करावं अशी मी विनंती माझ्या माता भगिनींना करतोय. तुम्ही लढाई हातामध्ये घ्या, ज्या घेतलीच आहे महिलांनी. ही लढाई अजून त्या माध्यमातून उचला. कोणी किती पैसे दिले, किती आमिष दाखवले पैशाचे घेऊन टाका, मी तुमचे पैशाचे परंतु तुमचं मत हे विकू नको द्या, कारण की ते पैसे घामाचे नाहीये, ते इधर उधर से आने वाले पैसे आहे. त्याकरता या मेहनतीला जे आहे, ज्यांनी मेहनत केली तुमच्या घरामध्ये पाणी आणण्यासाठी संघर्ष उभा केला, अशा या माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत मतदान करा, एवढंच मी आव्हान वरणगावकरांना करणार आहे. आणि मला विश्वास आहे की वरणगावकर जे आहे ते सच्च्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्या माध्यमातून राहतील. आणि आमच्या जो काही नाही काय नेता गीता आमच्या जो आम्हाला कोणी भाषण करायला येत नाही, आम्हालाच उभं राहणार पडतं भाषण करायला. त्याकरता आजचे कार्यकर्ते आहे, आम्ही काही अल्टी बल्टी करण्यावाले कार्यकर्ते नाही आहे. ते म्हटलं गेलंय ना, कोणी झेंडा बदलला, कोणी पक्ष बदलला, कोणी निष्ठा बदलली ना. आम्ही झेंडा पक्ष ना निष्ठा. अरे देव नवसाला पावला नाही म्हणून आम्ही बाप बदलवणारी आम्ही अवलाद नाहीये. अरे गद्दारांनो, पक्षनिष्ठांच्या सावलीत उभं राहण्याची तुमची अवकात नाहीये. त्याकरता जे निष्ठा आहे ते निष्ठा आहे, एक निष्ठा आहे ते एक निष्ठा आहे. ते एक म्हटलं गेलं आहे, कतरिया काही सांप बदल लेती है, पुण्य के आड़ पाप बदल लेती है. काही लोक अपने मतलब के लिए बाप बदल लेते, तिच्यातले आम्ही नाहीये. आम्ही जे आहे. आणि मला जर कधी आता म्हटलं होतं की तुला उमेदवारीने भेटले, बाकीचे प्रयत्न करतो, म्हणतो नाही म्हणणार म्हणजे पक्ष सोडून. अपक्ष जो आहे तो अपक्षच्या माध्यमातून लढू, पण पक्षाची तिलांजली कशाला द्यायची, तत्व कशाला विसरायचे. त्याकरता हा अन्याय जो झालाय त्या अन्यायाच्या विरुद्धची लढाई ही आम्ही त्या माध्यमातून लढतोय. आणि मला विश्वास आहे, मी मतदारांपर्यंत गेलो आहे आणि फील्डवर जातोय. त्याकरता मतदार हे 2 तारखेला प्रचंड मतदान करतील आणि 3 तारखेला या वरणगाव शहरात धनशक्तीला पराभूत करून एक चांगल्या प्रकारची क्रांती या वरणगाव शहरात घडल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाहीये. मी वैयक्तिक कोणाच्या भावना दुखवत नाहीये, त्याकरता मी वैयक्तिक कोणावर बोलणारही नाहीये, कोणाचं नाव घेऊनही बोलणार नाहीये. जे आहे तुमच्या नजरेसमोर आहे, ज्याला कोणाला काय गरज आहे ते करू द्या. आणि जे माझ्याजवळ आहे पुरावे ते सुद्धा मी त्या माध्यमातून माझी सहनशीलता संपली तर ते सुद्धा मी पुरावे त्या माध्यमातून दाखवल्याशिवाय राहणार आहे. 30 तारखेला या संपूर्ण प्रचाराचा समारोप दुपारी 4 वाजता तिरंगा सर्कल पासून रॅलीने होणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता जे आमचं ग्रामदैवत आहे रेणुका माता आहे, त्या मातेच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवतीर्थावर या सभेचं आयोजन केलं आहे. त्या सभेला नक्कीच वरणगावकरांनी यावं आणि आमच्यासारख्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे हात त्या माध्यमातून बळकट करावे. शेवटी वरणगावचं हित आमच्यासाठी सर्व काही आहे. या वरणगाव शहर जे आहे ते आपल्याला तालुक्याचा दर्जा करायचा आहे. तालुका जर कधी झालं तर मला असं वाटतं मोठ्या स्वरूपाचं एक उद्योगाचं चलन त्या माध्यमातून होईल, ते केल्याशिवाय मी राहणार नाहीये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव.